मी आग्रह केला आहे पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा. आता तहसीलदार स्वतः तक्रारदार म्हणून आले आहेत. माझी त्याला हरकत नाही, कारण की नायब तहसीलदारनी फोर्जरी केली आहे, त्यात सहभागी आहेत आणि त्यांना असं वाटत असेल की ते तक्रारदार झाले म्हणून ते वाचणार असं नसते. त्यांनी तक्रार केल्यानंतर पण जर सिद्ध झालं की ते त्यात इन्व्हॉल्व होते आणि मी स्वतः इथे लक्ष घालणार आहे. बीड जिल्ह्यात 4 ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोन झालेला आहे. बीड येथे FIR गुन्हा दाखल झाला आहे. आज परली तेवढा विश्वास आहे की 1-2 दिवसात गुन्हा दाखल होणार. याच्या नंतर मी जात आहे गेवराई आणि पुढच्या आठवड्यात परत बीड जिल्ह्यात येणार. माझं सर गेवराई ते किती साधारण नोंदणी? तिथे पण 12 ते 14 नोंदणी झाली आहे. माधवगावला पण तशी झालेली आहे, पण त्यांची चौकशी करायची आहे. बीडमध्ये फ्रॉड फोर्जरी झाली, गुन्हा दाखल झाला. सर साधारण फ्रॉड फोर्जरी झाली, गुन्हा दाखल होत. साधारणतः किती दिवसांपासून हा स्कॅम चालू असेल असं वाटतं? एकंदर महाराष्ट्रात 2,23,000 अर्ज तहसीलदारला जे अधिकार दिले गेले ते नोव्हेंबर 2023. त्यानंतर 2,23,000 अर्ज आहे. त्यातल्या 1,23,000 महाराष्ट्रात प्रमाणपत्र घेण्याचे आदेश दिले. आताची स्थिती अशी आहे की यापैकी 97% अर्ज हे बांगलादेश किंवा रोहिंग्या किंवा आता संबंधित मुस्लिमांचे आहेत. इथले जे मूळ मुसलमान आहेत महाराष्ट्रात, त्यांना काही अडचण नाही. त्यांच्यापैकी 2% अर्ज नाही आणि त्यांच्याकडे आहे. हे सगळे 40 वर्ष 30 वर्ष 60 वर्ष. आणि म्हणून एक शंका अशी येते की विदेशातून किंवा अपात्र लोक हे सगळं करत आहेत.